चांगलं यशस्वी जीवन जगावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये तो काम करत असेल त्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठीच त्याची धडपड चाललेली असते. माणूस यश मिळालं की हुरळून जातो आणि अपयश आलं की होरपळून जातो, निराश होतो. त्याला त्याच्या जीवनामध्ये कसलाच रस वाटत नाही. अगदी काही जण तर नोकरी धंदा सोडून देतात आणि घरात बसतात. हे सगळे प्रकार अनर्थ निर्माण करणारे आहेत. अपयश कोणाच्या वाट्याला येत नाही. अपयश येणं आलं म्हणजे आपल्यावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे असं काही जणांना वाटतं. संपूर्ण आकाशच आपल्या अंगावर पडले असं काही जणांना वाटतं. पण वास्तविक पाहायला गेलं तर अपयश येणं ही एक अपरिहार्य गोष्ट आहे. अपयश मिळाल्याशिवाय यशस्वी जीवन जगता आलं अशी माणसं पृथ्वीच्या पाठीवर हाताच्या बोटावर मोजणे इतकी असतील. महान पुरुषांच्या वाट्याला सुद्धा नैराश्य आलेलं आहे. त्यांच्या पदरात सुद्धा अपयश पडलेलं आहे. तर सामान्य माणसाच्या जीवनात अपयश आलं तर गोंधळून जाण्याचं कारण काय? समुद्रामध्ये उंच सखल लाटा उसळत असतात. अगदी तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये अपयश येतच आणि अपयशाची पायरी पायाला लागली तर गोंधळून जाण्याचं कारण काय आहे? अपयशाचं विष पचवल्यामुळेच मोठी माणसे यशस्वी जीवन जगून गेलेली असतात. अपयशाच्या पायरीवर उभा राहूनच यशाच्या पायरीवर पाय टाकायचा असतो. शंभूदेवानं विष पचवलं म्हणूनच तर त्याला महादेव म्हणतात. अपयशाच्या पायरीवर उभा राहूनच यशाच्या शिखराकडे जो गरुड झेप घेतो त्याला महापुरुष म्हटले जातात. प्रत्येक माणसामध्ये ईश्वरी शक्ती वास करीत असल्यामुळं प्रत्येकाला यशस्वी जीवनाकडे झेप घेणं शक्य आहे. फक्त ती कला मात्र आपण शिकून घेतली पाहिजे.